आहे बीएमसी मध्ये किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांच्या गोंधळानंतर सभागृह तहकूब करण्यात आलं। बाळासाहेबांना तुम्ही विकत घेतलंय का असं पेडणेकर म्हणाल्या। असा दावा महापौर रितू तावडे यांनी केलाय। तर मी असं म्हटले नाही, सत्ताधारी विषय भरकटवतायत असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी यावरती दिलं। विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट असं होतं की तुम्ही काय बाळासाहेबांना विकत घेतले आहे का। अतिशय चुकीचं आणि आक्षेपार्ह आणि अशी अतिशय निषेधार्थ अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते किशोरीताईंनी या ठिकाणी केलेलं आहे। अशा महान नेत्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणे हा एक प्रकारचा राजकीय स्तर, राजकीय मतभेद असताना अशा पद्धतीची खालची पातळी गाठणारी विधानं करणं हे फार चुकीचं आहे। आणि त्याच्यामध्ये जर एवढ्या जबाबदार विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर त्यांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। संपूर्णपणाने त्यांचं म्हणणं चुकीचं आहे। ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे योगदान आहे, ज्यांनी आमच्यासारखे असंख्य शिवसैनिक घडवले, ज्यांना नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, या देशाच्या लोकसभेचं अध्यक्षपद देखील केलं, अशा असंख्य छोट्या छोट्या कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या बाळासाहेबांच्या बद्दल अनुद्गार काढले, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत।